सचिन तुला मी धरून चेचीन अरे सचिन आज मी तुला धरून चेचीन आणि हा शक्ती तुझ्या सामन्यामध्ये आणि तुझा मी पाडावाची मला काय म्हणायचं लक्ष असू द्या अरे दारूचं लक्षण नाही होती अरे दारूचं लक्षण नाही होती अरे मागाया लावील तुला मी भीते अरे घरात असून सुंदर परी घरात असून सुंदर परी तरी शेजारी म्हणतोय बरी नाही कदम थाऱ्यावरी नाही कदम थाऱ्यावरी हा फिरतोय वाऱ्यावरी नाही कदम थाऱ्यावरी हा फिरतोय वाऱ्यावरी आयोजकाला मी आधीच सांगतो मी यांचा सगळा गाडी हा गाडी त्या गाडी तू बुवा काहीच काढू शकत नाही आज तुझा सगळा संपलाय आणि तू काहीच करू शकत नाही सचिन बुवा आज जे काय करणार ना ते सुनील शिकवण आणि एकनाथ टिके कारण तुला चॅलेंज देतो बुवा जोपर्यंत असा बेवडा मारून येशील ना तोपर्यंत तू कधीच सरळ होणार नाही मी तुला चॅलेंज करतो आणि आता दुसरं गाणं घेतोय ते सुद्धा थोडक्यात बघा प्रत्येक देश प्रत्येक राष्ट्र आपल्या परीनं मोठमोठं होण्याचं बघतोय पण मित्रांनो हे मोठं होत असताना आपल्याच देशाचा आपण राज करतोय का नाश करतोय का मोठं होतोय या गोष्टीकडे सुद्धा लक्ष असलं पाहिजे आणि अशातलाच एक मोठा देश मित्रांनो ज्यांचे खेळाडू अव्वल असतील सर्व क्षेत्रात चांगला देश असेल पण या देशाचा उल्लेख करतो चीन जे प्रगती पथावर जाण्याचं बघतोय पण मित्रांनो आपल्याला सर्वांना चीनचा इतिहास माहिती आहे आणि आज इतिहास या गाण्यामधून पटवून देतोय बुवा लक्ष असू द्या या ठिकाणी बघा आमचे मित्र सुयश चव्हाण बेल परिवार यांच्याकडून खास एकनाथ बुवांसाठी सुंदर आलापसाठी 500 रुपयाचे या ठिकाणी सुयश दादांचा नाद करायचा नाही निश्चितच आपल्याला पुनश्च मानाचा मुद्रा करतो आणि बुवा या ठिकाणी गाणं घेतो लक्ष असू द्या आज बुवांना झोप लागायची नाही आज बुवांना झोप लागायची नाही कारण सुनील शिकवण आणि एकनाथ टिके दिसला विशेष करून बुवाचा आवाज सुंदर आहे बुवाबद्दल मी काय बोलत नाही पण तो बाजूला असतो ना भातावणीवाला टोपीवाला त्याच्यावर मला बोलायचे मला समजत नाही बुवा माझ्यावर एवढा तापतो आता बघू सारी घाल नाही ठेवलं स्वतःचा अशी करून सारी घाल नाही ठेवलं स्वतःचा मान अशा या नादात साऱ्या या जगात बदनाम झाला सचिन अशा या नादात साऱ्या या जगात बदनाम झाला सचिन
सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. शिवभक्त कोकण, शिवभक्त आकुर्ले जरा फरमाईश घेत एका सेकंदात उद्या, त्यानंतर बारीची सुंदर सांगता होणार आहे. लगेचच या बारीची सांगता आपण करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद राजादादा. या ठिकाणी सचिन बुवा या बारीची सांगता करणारे जरा ऐकून घ्या. पण मुद्दाम या ठिकाणी सचिन बुवा तुम्ही सांगता ना, माझे एवढे कार्यक्रम होतात, तेवढे कार्यक्रम होतात, ते करतोस ते कुणामुळं? बुवा ते कार्यक्रम करतोस ते कुणामुळं? जर आज मास्कर बुवानी तुला जर मंडळात घेतलं नसतं, सचिन बुवा ये पुढं, तुला लय मोठी रीग आहे, ये पुढं. जर तुला मास्कर बुवानी या मंडळात आणलं नसतं तर तुझं काय झालं असतं, वाटोळ झालं असतं. तुला मास्कर बुवाच्या नखाची पण सर नाही. म्हणून म्हणतो, जिभेवर तुझ्या लगाम घाल. ही लोककला जिवंत ठेवायची असेल तर मास्कर बुवांसारखी मंडळी आपल्याला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू शकते. त्यांच्या नाकाची सर बुवा तुला नाही. आता शेवटचं गीत घेतो, ज्यांनी अतिशय सुंदर असं आयोजन केले, कुणबी प्रगती मंडळ. मित्रांनो, समाज कोणताही असू दे, आपल्या समाज बांधवाला जो एकजुटीनं करण्याचं काम करतो, एकरूपतेचं दर्शन देण्याचं काम करतो, आज दाभोळ विभागासाठी मी मनापासून धन्यवाद देतो. मित्रांनो, आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. एकदा कुणबी प्रगती मंडळ दाभोळ विभागासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. मित्रांनो, या मंडळाचं गुणगान गाणारं गाणं एक शाहीर म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी व्यासपीठावर संपन्न करतोय. लक्ष असू दे. साधं सुंदर फार माझ्या मनात भरलंय अति. सार सुंदर फार माझ्या मनात भरलंय अति. कुणबी प्रगती मंडळाचे अरे गुणगान गाऊ. पूर्ण विराम देतो आणि भैरवी सादर करण्यासाठी या ठिकाणी बुवांना विनंती करतो, जे रसिक जे चांगलं असेल ते घरपर्यंत घेऊन जायचं, वाईट असेल ते या ठिकाणी ठेवायचं आहे. कारण या आठवणी महत्वपूर्ण आहे. बुवांना विनंती करतो, आपण भैरवीसाठी या ठिकाणी येण्याची कृपा करा.